ठीक आहे, आपण आमरण उपोषण करताय, काय मागणी आहे आणि कशासाठी बसलाय आमरण उपोषणला? दौलत नवनाथ शेंडगे इथं आकाशवाणीत शिपाई म्हणून होतं. मग शिपाई म्हणून होतं तर आता ड्युटीवर वारल्यावर मग 11 वर्ष, आता 10 वर्ष संपून गेलं, 11 वर्ष लागले. मग आणि बी यांचं उत्तरही नाही की घेताव करताव, काहीच नाही म्हणते ते. आलं इथं की काहीच नाही म्हणते ते. आम्हाला काहीच नाही. दिल्लीला पाठविले, मुंबईला पाठविले. मग आता ह्या बारीनं काय केलं, मी अर्ज घेतला, असा उपासनाचा अर्ज दिला मी हे करून. आता शेवट म्हणलं 11 वर्ष लागले तरी आणि घेण्यात म्हणल्यावर मी हे उपोषणाचा अर्ज दिला. ठीक आहे, आपण 2 वर्षाखाली मी दिला, तर 2 वर्षाखाली महागारी घ्यायला लावला. महागारी घ्या म्हणले, तुमच्या पोराला मुलाला लावता. बरं म्हणलं ठीक आहे, महागारी घेते. कोण म्हणले होते माघारी घ्या? इथं मग ऑफिसमध्ये कोण म्हणले होते? नेमके कोणाकडे गेला होता तुम्ही? कर्मचारीच किंवा आता आकाशवाणीचा कर्मचारीच की. त्यांनी काय म्हणले तुम्हाला? महागारी घ्या म्हणले, नका काय बसवायचं वो ही करू नका, महागारी घ्या, तुम्हाला तुमच्या मुलाला लावता. असं कर्मचारी म्हणले तुम्हाला? हा, असे ठीक आहे, तुम्ही म्हणले. किती चक्रा मारले? किती वर्षापासून इथे येत आहे तुम्ही सारखं कंटिन्यू? 10 वर्ष, आता 11 वर्ष. 11 वर्षात म्हणजे थोडं बी नाही फेटाळून लावते ती. म्हणते ती आम्ही दिले आणि तिकडे गेले इकडे गेले आणि तुमचं काही नाही आलं. तुम्ही पुचित आम्ही नंबर घेऊन घेतलाय, तुमचा नंबर घेतलाय आमचा. इथं आले की आम्हाला काहीच उत्तर येत नाही. मग आता बी ह्या महिन्यात, ह्या वर्षात आले, आता वर्ष संपलंय म्हणलं अर्ज बिर्ज द्यायचा. आणि कर्ज बिर्ज आणि साहेब आले का नाही म्हणलं ऑफिसमध्ये, काय माझ्या सागरचं नावाचं शेंडगे म्हणून. तर म्हणले अनेक नाही काय आलं. तर अनेक काय नाही आलं तर म्हणलं आणखी एक अर्ज पाठविते म्हणलं. तर अर्ज पाठवायचं म्हणलं तर ही उपोषणाचा अर्ज मी पाठवला. ठीक आहे, मग आता तुम्ही 10 वर्षापासून निवेदन आणि विनंती कोणाकोणाकडे केली की यांना जॉबवरती घेण्यात यावं म्हणून? आकाशवाणीकडे फक्त ह्यांच्याकडेच? ह्याच्या अगोदर कलेक्टर, जिल्हाधिकारी साहेब वगैरे यांच्याकडे? नाही, यांनी म्हणजे मला जाऊ दिलं नाही कुठं. मला जाऊ दिलं नाही म्हणली, लावता तुमच्या मुलाला. ठीक आहे, मग आता तुम्ही निवेदन कोणाला दिलंय आता आता सध्या? सगळ्याला दिलंय मी निवेदन. आता मी उठणार नाही, माझ्या मुलाला नोकरीला, माझ्या मुलाला काहीतरी लेखी मला दिल्याशिवाय, मुलाचं भेटल्याशिवाय मी इथून उठणार नाही. कंटिन्यू मी बसणार आहे इथं. माझ्या मुलाला जर काहीतरी लेखी द्या, माझ्या मुलाचं काहीतरी बघा, पर्याय काढा, तेव्हा मी उठणार आहे, नाहीतर उठणार नाही.